नमस्कार. गंपूदादांची वाट बघताय? ते येतीलच थोड्या वेळात. पण त्याआधी या सगळ्या एपिसोड मधून नक्की आपल्याला काय बघायचंय हे जाणून घेऊयात. नातं. नातं म्हणजे काय हे जाणून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं नात्यांमधली देवाणघेवाण महत्वाची. आत्ता ऋग्वेद आणि गंपूदादा याच विषयी बोलत होते. नातं म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर आधी आपण हे मान्य केलं पाहिजे की प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि ते त्याचं इतरांशी जोडलं जाणार आहे. बऱ्याचदा कळत नकळत आपण अनेक गोष्टी मुलांसमोर बोलत असतो, करत असतो. त्याचे चांगले वाईट परिणाम त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात आणि ते त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं जाणवत असतात. मग नातं म्हणजे काय हे जर का मुलांना समजवायचं असेल तर त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे की नातं हे फक्त अधिकाराचं नसून ते प्रेमाचं, भावनांचं, विचारांचं देवाणघेवाण करणार असतं आणि ही छान गोष्ट नक्की त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. चला तर मग बॅक टू गंपू दादा. मग काय काय होत होतं तुला तापात? दोनदा उलटी झाली. दोनदा उलटी झाली? आणि म्हणजे तापात दोनदा उलटी होते? नाही, असं नियम नाहीये, पण मला तेव्हा झाली. अच्छा, तापाची पण नियम आहेत का बेटा? नाही, मग तसा नियम नाहीये असं म्हटलं. तसा नियम नाही, तापात उलटी होतेच असं नाही. अच्छा, हे नियम म्हणजे काय रे? की ती ठरवलेली गोष्ट करायची. कोणी? ज्यांना नियम सांगितला त्यांनी. कोण सांगतं नियम? बर, नियम पाळतं कोण? ज्यांना नियम सांगतात. ज्यांना नियम सांगतात. तुमच्या घरात कोण कोणाला नियम सांगतो? मोठ्या छोट्यांना नियम सांगतात. म्हणजे बाबा आईला सांगतो? नाही. मग बाबा आणि आई एकच वयात आहेत. बाबा आणि आई मग एकाच वयाचे असले तर एकमेकांना सांगायचे नाहीत नियम? नाही. म्हणजे दोघं सेम वयाचे असले तर त्यांना नियम पाळायची जबरदस्ती नाही? जबरदस्ती नाही, पण पाळू शकतात. बरं, मग असे काय काय नियम आहेत घरात? की कप सिंकच्या आत नाही ठेवायचा, ओट्यावर ठेवायचा. ओट्यावर ठेवायचा? पडून फुटला तर? सिंक मध्ये पण त्याच्यावर भांडी ठेवली तर फुटेल ना. बघतो ना बेटा आपण की सिंक मध्ये कप आहे म्हणून, त्याच्यावर कशी भांडी ठेवणार? त्याच्यावर आधीच एक ताटली असेल तर आपल्याला कसं दिसणार? ताटली ठेवायची कशाला? आपल्याला दिसतो तिथे कप आहे तर आपण त्याच्यावर ताटली कशाला ठेवायची? कप उचलायचा, ताटली ठेवायची, कप ठेवायचा. मग परत दुसरी ताटली आली की दुसरी ताटली ठेवायची, कप ठेवायचा. मग पातेलं आलं की पातेलं ठेवायचं, कप ठेवायचा. त्याच्यापेक्षा कप बाहेरच ठेवायचा ना, म्हणजे सगळी भांडी अशी एकत्र ठेवता येतात. तशी ठेवताच येतात ना. म्हणजे काळजी घेतली जात नाही असं तुला म्हणायचंय का? कप हा काचेचा असतो, तो फुटू शकतो म्हणून तो ओट्यावर ठेवायचा असतो. अच्छा, कप फुटतात का तुमच्याकडे? का फुटतात आता ओट्यावर ठेवल्यामुळे? पण नाही, कधी कधी आई किंवा बाबा घेऊन जात असतात. कुठे घेऊन जात असतात? ओट्यावर. म्हणजे कप आमच्या एका कपाटात असतात ना, तिकडनं ओट्यावर घेऊन जातात. का बरं? चहा पिऊन झाल्यावर ठेवतात ना, का आधीच ठेवून जातात? कपाटात तिथे ओट्यावर ठेवतात? आम्ही मस्तानी बनवतो ना घरी. अरे बाप
मस्तानी बघ, तुला आवडते मस्तानी? मी कधी येऊ तुझ्याकडे मस्तानी प्यायला? कधी पण चालेल, फालुदा पण. पण मस्तानी तुमच्याकडे बनते? हम्म, कितीला मिळते? 0 रुपये. 0 रुपयाला मस्तानी मिळते? मग उद्यापासून तर तुमच्या घराबाहेर रांगच आहे मोठी की तुमच्याकडे मस्तानी मिळते. हो, पण आम्ही सगळ्यांना नाही सांगत. मला सांगितलं आता सगळ्या टीव्ही वरती, सगळ्या युट्यूब वरती जाणार की तुमच्याकडे मस्तानी 0 रुपयात मिळते. पण त्यांना कुठे माहित मी कुठे राहतो. विचारतील ना मला, मग मी सांगून टाकीन त्यांना यांच्याकडे नाही. 0 रुपयात मस्तानी, ऋग्वेद कडे 0 रुपयात मस्तानी मिळते. बरं, मस्तानी कशी बनवतात? आम्ही मस्तानी एकदाच बनवली आहे, पण फालुदा खूप वेळा बनवली. अच्छा, फालुदा पण असतो तुमच्याकडे? अच्छा, काय काय असतं फालुद्यामध्ये? अं, ओली हे असते, काय म्हणतात, शेव. ओली शेव असते? शेव म्हणजे ते अं, फालुद्यामध्ये ओली शेव असते? शेव नाही, मग ते काय म्हणतात त्याला, शेवया. शेवया असतात? हम्म, अच्छा, त्या भिजवून मॅगी सारखं असतं ते? हम्म, अच्छा, पण त्याचे ते छोटे तोडतो आम्ही. ते तोडता तुम्ही, झालं फालुदा. नाही, मग त्याला भिजवायचं, मग कसं भिजवायचं बेटा? पाण्यात. कुठल्या पाण्यात? सिंक मधल्या? कुठल्या पण पाण्यात चालतो, कुठल्या पण पाण्यात चालतं? फक्त माठातल्या किंवा सिंक मधल्या. माठातल्या किंवा सिंक मधल्या पाण्यामध्ये ते भिजवायचं. हम्म. वाटेत भिजवत असशील ना? मग बाउल मध्ये भिजवत असशील? मोठ्या ताटात? बाउल मध्ये. मोठ्या बाउल मध्ये. ओके, किती भिजवायच्या असतात त्या? म्हणजे आता जेवढी घरात 4 लोक आहेत की नाही, मग केवढं लागतं? एवढं? नाही, मग 4 वाटी छोट्या अशा, एवढ्या वाट्या. म्हणजे त्या शेवया आपण 4 वाटी भरून घ्यायच्या आणि त्या टाकायच्या, म्हणजे एकाला 1 वाटी लागते. पण जास्त मोठी नाही, अशी मीडियम वाटी, मध्यम वाटी. ओके, हा, मग शेवया भिजवल्या मी, पुढे? त्या भिजवून झाल्या की बाउल मध्ये टाकायच्या. कुठल्या बाउल मध्ये? कुठल्या पण. कुठल्या पण? ओके, हा. मग त्याच्यावर मँगो फालुदा करायचा असेल तर त्याच्यावर आम्ही थोडस, तुला कुठला आवडतो? मँगो, मग आपण मँगोच करूया. हा, तर त्याच्यावर थोडं स्ट्रॉबेरीचं हे अरे घालायचं. मँगो करतो, स्ट्रॉबेरी का टाकतो? भारी लागतं त्याच्यासोबत मँगो. मँगो विथ स्ट्रॉबेरी असा फालुदा थोडा करणार आहे. थोडस स्ट्रॉबेरी, थोडस स्ट्रॉबेरी. हा, त्याचा शेक टाकायचं. शेक टाकायचा म्हणजे काय असतं? ते शेकचा दुसरा अर्थ काय होतो? आपण हिवाळ्यामध्ये शेक घेतो ना? शेक म्हणजे हलवणे इंग्रजीमध्ये. स्ट्रॉबेरी पल्प माहितीये, हा, तो घालायचा. अच्छा, स्ट्रॉबेरी पल्प त्याच्यात घालायचं. किती घालायचा? आपण 4 जणांसाठी बनवतोय ना. मँगो विथ स्ट्रॉबेरी फालुदा विथ एकदम शेवाई मिक्स. एकदम थोडा थोडा. ओके, म्हणजे एका स्ट्रॉबेरीचं. ते असं एका स्ट्रॉबेरीचा मोजून नाही घालतायत. अच्छा, मग कशाने मोजायचा तो? अंदाज घ्यायचा काही कसा? ओके, कसा अंदाज घेतो आपण? थोडस टाकायचं. थोडस टाकणं म्हणजे अंदाज घेणं, बरोबर. त्याच्यानंतर ते टाकल्यावर त्याच्यावर आमरस घालायचा. आमरस फ्रेश का पल्प जो टीन मध्ये मिळतो तो? फ्रेश. फ्रेश आवडतो तुला? ओके, कुठला तो, हापूस का पायरी? हापूस. हापूस पाहिजे. ओके, म्हणजे आंबा असा कापायचा आणि टाकायचा? नाही, मग त्याचा रस करून टाकायचा. फार मोठा रेट आहे बाबा. मग त्याच्यावर आंब्याचे तुकडे टाकायचे आणि मग त्याच्यावर रस केल्यावर तुकडे कसे मिळतील बेटा? एकच आंबा नाही आपल्याकडे. मग किती आंबे आहेत आपल्याकडे? खूप आंबे आहेत. चला, आता म्हणजे मस्तानी खायला मिळणार. पण पुढच्या उन्हाळ्यात मिळतात की आंबे अजून? उद्याच येतो दुपारी तुमच्याकडे खूप आंबे घ्यायला. आमच्याकडे आंबे नाही आहेत आता. तू म्हटलं आपण आता फालुदा करतोय. मग आंबे लागतील ना त्याला? बाबाला सांगायचं 1 पेटी आंबे घेऊन ये म्हणून. आम्ही त्या दुकानात ना घेतो, त्या दुकानात आंबे बंद झाले. आमच्याकडे 3 आंबे आहेत आता. मग तू नाही म्हणतोस?
तीन आंब्यात कसं होईल 4 जणांचं? माझ्या पुरतं होईल का नाही? होईल ना. मग तुला फक्त मला बनवून दाखवायचा ना की कसा असतो फालुदा. हम्म, शेवाय आहेत आपल्याकडे, हम्म, स्ट्रॉबेरी पल्प आहे आपल्याकडे, हम्म, बरोबर, हम्म, बाउल आहेत आपल्याकडे, हम्म, बरोबर, तुला बनवता येतो, हो. आणि 3 आंबे आहेत तुझ्याकडे, झाला की फालुदा. ओके. आंब्याचे तुकडे घातल्यावर रसावर आंब्याचे तुकडे घालायचे हा. आणि मग तुकडे ते काय घालायचे बेटा? म्हणजे असं घासासोबत छान लागतं. घासासोबत? असं घासासोबत काय काय छान लागतं? शेवया आणि आंब्याचे तुकडे. अजून इतर पदार्थांमध्ये घासासोबत काय काय छान लागतं? शिऱ्यासोबत काजू. शिऱ्यासोबत काजू. आणखीन? अं, अं, मस्त्यानी सोबत आंब्याचा तुकडा. मस्तानी सोबत आंब्याचा तुकडा. म्हणजे चावता पण येतं, नुसतं गिळता नाही येत, नुसतं काही हम्म. चावायला पण मजा येते, असं बरोबर ना? हा. आणखीन पुढे झालं आपलं फालुदा, पुढे जायला. आणि मग त्याच्यावर आईस्क्रीम टाकली. आईस्क्रीम? बाप, किती गोष्टी तुमच्याकडे. मँगो आईस्क्रीम. अच्छा, मँगो पल्प आपण टाकला. मँगो पल्प नाही, स्ट्रॉबेरी पल्प. स्ट्रॉबेरी पल्प टाकला. हम्म. मँगोचा रस टाकला आपण. हम्म. मग त्याच्यावर तुकडे पण टाकले. हम्म. आणि परत मँगोचं आईस्क्रीम पण टाकलं. ओके. आणि शेवाया आहेतच खालती. हा. झालं. मग काय करायचं? हे ढवळायचं नाही, असं हलवायचं नाही. मग असं. हम्म. अच्छा. केवढा घ्यायचा आणि तो काय? फालुदा? वाटी भरून घ्यायचा का मोठा बाउल भरून घ्यायचा? आमच्याकडे काचेचा बाउल आहे तेवढा भरून. अच्छा, तुमच्याकडच्या काचेच्या बाउल एवढा भरून घ्यायचा. हम्म. जेवण आधी खायचा का जेवणा नंतर खायचा? म्हणजे जेवण झाल्यावर खायचा असतो फालुदा का जेवणानंतर? हवं तसं स्वीट डिश. स्वीट डिश म्हणून फालुदा खायचा असतो. ओके. कोणी शिकवला तुला हा फालुदा? आई. म्हणजे आई खूप वेळा बनवते तर मी पाहिलाय. अच्छा, आईला तू काय काय मदत करतोस मग? मी त्यात आई शेवया भिजवते आणि ते जेवण बनवताना मी फालुद्यात सगळं टाकतो. म्हणजे तुला अंदाज येतो सगळा? हम्म. का आई सांगते एवढं टाक? नाही, ताई पण थोडी मदत करते. अच्छा आणि त्याच्यावर व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं तरी छान लागतं. अच्छा. मग सध्या घरी कुठलं कुठलं आईस्क्रीम आहे? व्हॅनिलाचं आणि मँगोचं दोन्ही. दोन्ही आहे. चला मग आपला एपिसोड झाला की जाऊया आपण खायला आईस्क्रीम. चालेल. पुरेसा आहे ना? हम्म. ओके. आता मला सांग, आपल्या आजूबाजूला जी लोक आपल्या सोबत असतात, म्हणजे घरातली लोक, कुटुंबातली लोक, हम्म. आपले नातेवाईक, हम्म. तर कुठली कुठली नाती तुला माहिती आहेत? हम्म. बर, वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? आत्या. आत्या. आणि आत्याच्या नवऱ्याला काय म्हणतात? फुफाजी. फुफाजी म्हणतात, बरोबर. आणि आत्याला काय म्हणतात? आत्या. फुफी नाही म्हणत नाही. का? फुफाजी, फुफी, नाही. नानाजी, नानी, चाचाजी, चाची. मग बाबी का नाहीये? आई काय? हे पण बरोबर आहे. चांगली आयडिया आहे की उद्यापासून आईला बाबी म्हणायचं. असं गणपतीच्या बरोबर गप्पा मारण्यात असं मला एकदमच सुचलं. म्हणा काय सुचलं? की जर नाना नानी, चाचा चाची, फुफा फुफी, तर बाबा बाबी का नाही? भारी आहे ना आयडिया. आईला म्हणतो आजपासून नवीन नाव बाबी. बर, तुला लाडाने काय म्हणतात घरी? रुग्गू. रुग्गू. तुला माहितीये का तुझं नाव ऋग्वेद काय ते? 4 वेद आहेत. ते माहितीये. कुठले कुठले आहेत? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. हा, त्यातल्या ऋग्वेदावरून तुझं नाव ठरलं. ऋग्वेद हा आद्य वेद आहे. ओके. ऋग्वेदापासून व्युत्पत्ती सुरू झाली आहे, म्हणजे पुढचं सगळं सुरू झालंय ऋग्वेदापासून. आणि ऋग्वेदामध्येच आयुर्वेदावरती पण ग्रंथ आहेत. ओके. म्हणून ऋग्वेद हा आद्य वेद मानला जातो. आणि तू
तुझ्या कुटुंबाचा पहिला मुलगा आहेस ना? नाही, दुसरा. दुसरा? बर. आधी ताई झाली ना, मुलगा. मुलगा पण. ओके, आता मला सांग, अशी कुठली नाती आहेत जी तुला माहिती नाही, की काय म्हणायचं त्यांना असं? आईची आजी. आईची आजी. हम्म. आईची आजी म्हणजे पणजी का रे? हम्म. कळलं की तुला? पणजी आजी म्हणतात त्यांना. पणजी आजीची आई म्हणजे खापर पणजी ना. खापर पणजी, बरोबर. माहिती आहे तुला. हम्म. आणि तुझ्या मावशीचा मुलगा असेल त्याला काय म्हणशील तू? मावशीचा मुलगा मामाच भाऊ. परफेक्ट. आणि मामाचा मुलगा असेल त्याला? मामे भाऊ. आणि आत्याचा मुलगा असेल त्याला? आत्ते भाऊ. सोपं आहे ना, मामे भाऊ, बरोबर का नाही? मग काकाच्या मुलाला काय म्हणशील? काके भाऊ. बरोबर ना? का भाऊ म्हणशील? चुलत भाऊ म्हणतात. चुलत. काके भाऊ नाही म्हणत. मामे भाऊ, आत्ते भाऊ आणि काकाच्या मुलाला म्हणतात चुलत भाऊ. ओके, आलं लक्षात? काके भाऊ नाही. ओके. तुला ट्रेकिंग करायला आवडतं का? कुठे कुठे जाऊन आलेस?